नमस्कार. आपण बघत आहोत आनंदी जीवन पर्यटन देवदर्शन हा चॅनल बघत आहोत आणि यामध्ये मी दादांचा वाढदिवस 84वा आम्ही साजरा केला. हॉटेल उत्सव मखमलाबाद रोड मातुरी रोड या ठिकाणी हा छानसा कार्यक्रम वाढदिवसाचा वडिलांचा साजरा झाला. 84वा वाढदिवस होता वडिलांचा आणि मोठे भाऊ, वहिनी, दाजी, बहीण आणि माझा चिरंजीव, आम्ही पती पत्नी, आई, दादा यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या थाटामाटात हा कार्यक्रम आम्ही आयोजन केला. आमचे दादा म्हणजे आमचे डॉन आहेत आणि आधारस्तंभ आहेत, तसंच मार्गदर्शन करणारे आहेत. अतिशय कष्टातून दादांनी संसार उभा केला आणि अनेक धरणावर कामं केलीत. तर तसं कार्यक्रमाचं आम्ही असं काही नियोजन नव्हतं, पण अचानक ठरवलं आणि दादांचा छान छान वाढदिवस साजरा केला. कारण 84 वर्षातून आता 85 वर्षामध्ये दादा जात आहे आणि जीवन खूप सुंदर आहे आणि हे जीवन आपण आनंदी जगलंच पाहिजे आणि जीवनाचा खरा खरा आनंद घेतला पाहिजे. ही पिकलेली पानं आहेत 84-85 वर्षाचं वय म्हणल्यानंतर, आणि या वयाबरोबर या जुन्या व्यक्तींबरोबर आपण आपला आनंद व्यक्त केला पाहिजे. कारण ह्या व्यक्ती एकदा आयुष्यातून निघून गेल्या की फोटोज बघण्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे नक्कीच आईवडिलांना आपल्या जीव लावा. आईवडिलांमुळे आपण आहोत हे कधी विसरू नका. आईवडिलांचे उपकार आपण कधी फेडू शकत नाही. खूप छानपैकी मागे आईचं ऑपरेशन दोघी गुडघ्यांचं झालं, त्यामुळे आई आता बऱ्यापैकी चालते आणि आई वडिलांचा दोघांचा एकमेकावरचा जीव बघून नवीन पिढीने आमच्यासारख्यांनी देखील शिकण्यासारखं आहे. आई दादांचा खूप खूप जीव आहे. आईचा वाढदिवस मी आत्तापर्यंत कधी केलेला नाही, परंतु येणाऱ्या 2 तारखेस वाढदिवस आईचा करणार आहे. आणि आम्ही दादांबरोबर छान छान सागरने देखील फोटो काढलेला आहे. स्वातीताई, सचिनराव देखील आलेले होते, त्यांनी देखील मस्त मस्त फोटो काढलेला आहे. आणि वाढदिवसानंतर मस्तपैकी छान छान जेवण वगैरे आमचं झालेलं आहे आणि उत्सव लॉन्स आणि या ठिकाणी हॉटेल आहे. या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. समोर LCD म्हणजे टी व्हीवर छानपैकी IPL क्रिकेटचे सामने, या ठिकाणी मॅचचं समालोचन मोठ्या पडद्यावर सर्व दिसत होतं आणि सुंदर अशी लाईटिंग लागलेली होती. आणि या ठिकाणचं निसर्गरम्य वातावरण, तसंच या ठिकाणी महादेवाचं मंदिर, खेळण्या वगैरे, या सर्व खेळण्याचा, मंदिरातील आरतीचा, दर्शनाचा आम्ही सकुटुंब या ठिकाणी आनंद घेतला. खूप छान असं हे हॉटेल आहे. आपण देखील नक्कीच या ठिकाणी नियोजन करून जाऊ शकता आणि जेवण वगैरे करू शकतात. आपल्या खिशाला पडेल असेच येथील रेट आहेत आणि स्टॉप देखील चांगला आहे. दादांबरोबर छान छान आम्ही फोटो काढलेत बघा. आणि 2 केक आणलेले होते. एक सागरने आणलेला होता, एक स्वातीताईने आणलेला होता. आणि मग आम्ही केक वगैरे देखील कापलेले आहेत. Download the Pokemon app now. This game may be performed financially risky. Play responsibly. That was Duo Grand Sport. और एक है ना On Pokemon. हमारी स्टारकास्ट पे नजर डालिए. वो नाम जिन्होंने इस टीम को चलाया और इसमें नाव त्यांच्याकडे नाही. सुरेश जोया पण होता मी जातो ते. आता शूटिंग तो होत आहे. नाही या तुम्ही या सगळे. ती माझी मेणबत्ती पडली. लावतो ती पडली अशी वाटते.
बघा इकडे बघा, आजी इकडे बघा. काय डेंजर आहे. कॅमेऱ्यामध्ये इकडे बघायचं, इकडे झालं. ओके. आता तुम्ही असं करा. अहो एक मिनिट थांबा ना, तुमचा आवाजच बोलायचा. थांबा. साथ ही आप हर हफ्ते जीत सकते हैं टाटा न्यू इकडे बघा, इकडे और एक टाटा कर्व ईवी. तो अभी डाउनलोड कीजिए टाटा न्यू ऐप. यूं की बात करें लेकिन केक कापण्याची तयारी झालेली आहे आणि लवकरच केक कापणार आहोत. आम्ही क्रिकेट मॅच देखील बघण्याचा मस्त आनंद घेतलेला आहे. खूप छान असे हे वाढदिवस आपण केले पाहिजे. आपल्या कुटुंबाबरोबर, नातूबरोबर, मुलांबरोबर आपण वाढदिवस साजरा करणे, तसंच जेवण वगैरे करणे केलेच पाहिजे. आज की क्रिकेट के हिसाब से 60-70 रन हमारी चल रही बघा इकडे. उन्होंने ये किया कि जब बॉल सीम कर रहा था तो उन्होंने अपना टाइम लिया और अपने आप को वो बहुत समझदारी दिखाई है दोनों बैट्समैन. रिंग भी आहे ना थोडं. ओके. आपल्या परिवाराबरोबर आनंद साजरा करणे, मुलांबरोबर, सुनाबरोबर, जवायांबरोबर हे छानपैकी दादांच्या नशिबी आलेलं आहे. आणि छान सर्व बहीण वगैरे परिवार आम्ही हा आनंद साजरा केला. बहीण सिंदपळशावरून आलेली होती, भाऊ नाशिक रोडवरून आलेले होते आणि आम्ही देखील मखमलाबाद रोडवरून तिकडे हॉटेलला गेलेलो होतो आणि मस्त बघा जीवनाचा खरा आनंद घेतला पाहिजे, आनंदी राहिले पाहिजे. कोण दिवस येईल काहीसा नाही देयाचा भरोसा. एक दिवस सर्व आपण जाणार आहोत. आपला हा स्मशानभूमीतला मुक्काम हा नक्की आहे. तिथलं तिकीट हे परफेक्ट म्हणजे त्याचं रिझर्वेशन झालेलंच असतं आणि तो एक दिवस कधी ना कधीतरी उगवणाराच असतो. त्यामुळे जोपर्यंत परमेश्वराने आपल्याला जे आयुष्य दिलेलं आहे हे आनंदी जगून घेणे, जे आहे त्याच्यात समाधान मानणे आणि आपल्या मुलांवर चांगले संस्कार करणे, तसेच खऱ्या जीवनाचा आनंद घेणे, मुलांना शिक्षण देणे, या सर्व गोष्टी खऱ्या आईवडिलांकडून आपणास मिळतात आणि चांगले संस्कार, चांगले शिक्षण, आई ही मोठी गुरु असते. वडील हे घराचे आपले आधारस्तंभ असतात. खूप छानपैकी बोला दादा, कट करा. बार बार ये दिन आए, बार बार ये दिन गाए, तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू दादा, हैप्पी बर्थडे टू यू. हे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, बर्थडे टू यू. बार बार ये दिन आए, बार बार ये दिन गाए, तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. हैप्पी बर्थडे टू, हैप्पी बर्थडे टू, हैप्पी बर्थडे टू यू. एक मिनिट, त्यांचा फोटो झाला की मोदी येतं का? हो का, असं सांगितलं का? आता या थोडी हा, नाव नाही पण केक पण नाही खाल्ला त्यांनी. आई आई आजोबा खा. हा हो आई, ती मेणबत्ती उचला. आता हा खाऊ शकता तुम्ही. मेणबत्ती उचलू. केक खायचा आहे पण खाऊ देत नाहीये. अगं मेणबत्ती खा थोडस. आजी खा ना थोडस. आजोबांच्या हाताने काही कामाची नाही. हिचा बर्थडे नाही करायचा आपल्याला. हिचा बर्थडे नाही करायचा. आईचा बर्थडे नाही करायचा. ओ
चल मी रेडी. दादा समोर बघ. साईडला बटन लावलं का दाबलं का फोटो निघतो ना. मी काढतोय फोटो देतो तुम्हाला सगळे. मी व्हिडिओ खा ना बाबा तुम्ही घ्या ना. आईला कालच दाखवली होती वैदिक मला 98 वर्षाची. नाही आठवत मला घ्या. काढलं ना दोघांचं काढलं. अंडे खाल्लेले आजीने. तू म्हणतो काढला नाही म्हणतो फोटो. काढला लक्षात येत नाही परत घ्या. तुमचं सिंगल काढला तर बघा इकडं. आता अंड्यांची केक नाही बनते. लय भारी मस्तीची पिचकारी सोडीला गुल्हाल रे. हे भिडभाड सोडून बेभान होऊन धिंगाणा घालूया रे. हे भांगेच्या तारेत रंगाच्या धारेत राणा चल घालूया. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. आज फिरतीच्या रंगाची ही चढली नशा. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. मोठा हो चालून आली या वर्षान संधी तशात भाग्याची चढली या धुंदी. चिंब हो या रंगात रंगूये. जोरात जोरात होळीचा सण लय भारी चल नाचूया. बिल्लोरी नखरा नशीला सोडू कसा सांग मौकार सीला. आज जोडी न करूया कल्ला तुये. चित्तर झाले हे पडले पुराणे रूपाचे माझ्या रे 56 दिवाणे. फिरते घेऊन मी दुनिया खिशात रे. नजरेचे हे बाण सोडून बेफाम झालो या हैराण येडा पिसा. भागीच्या तारेत
रंगाच्या धारेत राणा चल घालूया आला होळीचा सण लय भारी चल नाचूया आला होळीचा सण लय भारी चल नाचूया आज फिरतीच्या रंगाची ही चढलिया. खूप छानपैकी दादांचा वाढदिवस आम्ही साजरा केला आणि या आठवणी यूट्यूबच्या माध्यमातून या मोबाईलमध्ये कायमस्वरूपी बंद करून ठेवलेल्या आहे. खूप चांगलं असं यूट्यूबचं हे आहे, कारण की आपण कधीही बघून मागच्या आठवणी बघू शकतो आणि पुन्हा फ्रेश होऊ शकतो. छान छान असा हा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा.